अपनी नालायक औलाद को समझा नहीं पा रहा है तो समझो कि गलती कर रहा है, गलती कर रहा है। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण। डॉक्टर उदयजी नेरुरकर आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये आहेत। त्यांना तुम्ही रोज या शोवर ऐकता। आता आपण ज्या विषयाबद्दल बोलतो आहोत तो विषय आहे गाझियाबादचा। 28 मे ईदचा दिवस। सूर्या नावाचा जो सूर्या चव्हाण हा जो युवक होता त्याला मैत्रीच्या खातर ईदसाठी म्हणून असदनी घरी बोलावून दिले आणि त्याला बोलावल्यानंतर त्यांचा काही एक वाद पण झालेला होता आणि ईदसाठी बोलावलं सेलिब्रेशनसाठी। आणि नंतर जी घटना झाली ती अतिशय धक्कादायक अशी घटना, कारण त्याला क्या तुमने ईद की कुर्बानी बकरी की कुर्बानी देखी है असं विचारलं गेलं। आधीच चाकू सुरे होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 19 वर्षाच्या असदच्या वडिलांनी त्या आज ही इसका हिसाब करो अशा प्रकारचं आपल्या मुलाला सांगितलं। आणि त्यानंतर फरहान ज्याच्याकडे चाकू आधीच होता त्याने आणलेला, त्यांनी तो असदकडे सोपवला आणि त्यानंतर सूर्याला मारून टाकण्यात त्याच्यावरती हल्ले झाले। जीवघेणा हल्ला होता। हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो जिवंत होता नव्हता हे सगळं पुढे तपासामध्ये होईल, परंतु त्याला रुग्णालयामध्ये मृत घोषित करण्यात आलं। अतिशय धक्कादायक अशी ही घटना। योगी आदित्यनाथ यांचं भाषण तुम्ही ऐकलं। ईदच्या दिवशी अशा प्रकारे बोलवून मैत्रीच्या आड बोलवून एक हत्या झाली। त्यानंतर असद आणि त्याचे जे सगळे साथीदार होते त्याच्या वडिलांसह त्यांना अटक करण्यात आली। असदचा एन्काउंटर पोलिसांनी केलेला आहे 30-31च्या मध्यरात्री। सर, घटना ज्या प्रकारे झाली ईदच्या दिवशी अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यानंतर आपल्या पैकी मीडियामध्ये जे अनेक जण व्यक्त होतात, जे राजकीय नेते व्यक्त होतात, त्यांनी सूर्या याची अशा प्रकारे हत्या झाली, सणाच्या दिवशी हत्या झाली मुस्लिमांच्या, काहीही त्यावर प्रतिक्रिया दिली। एक लक्षात घ्या, 2017 साली योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाले किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, त्याला कारण काय होतं तर अखिलेश यादव यांच्या काळामध्ये असणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय भीषण बनलेला होता। राजरोज टोळ्या होत होत्या, लुटालूट होत होती, स्त्रियांची इज्जत लुटली जात होती, जमिनी बळकावल्या जात होत्या आणि एक प्रकारे तिकडे जंगल राज गुंडा राज होतं। ते दूर करण्याकरता म्हणून जनतेने एकवटून भारतीय जनता पक्षाला निवडून दिला आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले। योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे जे पहिले 4-5 अजेंडा होता, प्रायोरिटी होती, ती पहिला अजेंडा काय होता तर तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आलं पाहिजे। म्हणून त्यांनी अगदी भर सभागृहात सुद्धा सांगितलं होतं की मिट्टी में मिला दे, आणि मिट्टी में मिला देंगे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं। अतिक अहमद यांची थेट लाईव्ह टेलिकास्ट चालू असताना हत्या अख्ख्या जगाला पाहिली आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी धरपकड सुरू केली। जवळपास 34,000 गुंडांना पकडले गेले, 17,000 चकमकी घडल्या आणि त्या 300 गुंडांना यमसदनी पाठवण्यात आलं, ज्याला तुम्ही एन्काउंटर म्हटलं तरी हरकत नाही। आणि हे करताना जवळपास 450हून अधिक पोलीस तीव्र जखमी झाले, असं काय आपल्याकडे इतिहास आहे। आग्र्यामध्ये 24 जणांना कंठस्नान घातले आणि 62 पोलीस तिकडे जखमी झाले। वाराणसीमध्ये 104 जखमी झाले। 2226 धडक कारवाया तिकडे करण्यात आल्या होत्या। त्यामुळे एक नवीन कल्चर आलं की जे कल्चर अपेक्षित होतं लोकांना, ते म्हणजे ठोक कायद्याचा धाक असा बसल्याशिवाय जी मुजोर जनता आहे, ती मुजोर गुन्हेगार जे आहेत ते काही वठणीवर येणार नाहीत। उत्तर प्रदेशमध्ये भूमाफिया होते, धर्म बदलाच्या करता कार्यरत असणारे माफिया होते, असे अनेक प्रकारे गँगलॉर्ड्स होते तिकडे आणि त्या गँगलॉर्ड्सचं एक प्रचंड मोठं कार्य होतं आणि ते काय करायचे तर ते देशविरोधी कारवाया सुद्धा करायचे। म्हणजे आपण धुरंधर चित्रपटात पाहिलेलं आहे की परदेशातून येणाऱ्या नोटा सुद्धा या इकडे डिस्ट्रीब्यूट करायचं काम ते करत होते। त्यामुळे त्यांनी त्याच्यावर झिरो टॉलरन्स पॉलिसी केली होती। आता झिरो टॉलरन्स पॉलिसी केल्यानंतर त्यात असं बोललं जातं की या सगळ्या कारवायांमध्ये सर्वात जास्त
मृत्युमुखी पडलेल्या गुंडांची संख्या मुसलमान जास्त आहेत त्याच्यामध्ये. मुसलमान जास्त आहेत हा आरोप बरोबर आहे, पण मूळ पकडले गेलेले गुन्हेगार सुद्धा मुसलमान जास्त होते हे कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करताना जे कायदा आणि सुव्यवस्थेचा काय नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होतं आणि ती कारवाई पूर्णपणे करण्यात आली आहे. आता याचं स्वागत काही लोकांना करता येत नसेल तर त्यांना न करो ही एक रुटीन बाब आहे. याच्यावर एक छान टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक केस त्यांच्यासमोर एन्काउंटरची आली होती. त्यांनी सांगितलं दीज एन्काउंटर्स आर रुटीन मॅटर असं एक त्यांनी तिकडे केलेलं होतं. ईदच्या दिवशी अशी हत्या करण्यात आली. मला सांगा हत्यारा जर मुसलमान नसता तर हीच प्रतिक्रिया आली असती का? उलट जर असतं होळीच्या दिवशी विचार करा, होळीच्या दिवशी कोणा सूर्या चव्हाणनी जर अशा एखाद्या अतिक यांची हत्या केली असती तर चाकू घालून होळी सेलिब्रेट करते म्हणून आपल्याकडे तर हीच रिॲक्शन आली. दुसरी गोष्ट म्हणजे असद हा काय अल्पवयीन आहे आणि तो त्याच्या आईपासून त्याची आई लहानपणी मृत्युमुखी पडलेली होती. मग लहानपणी आई मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक हिंदूला असं करायचं लायसन्स देण्यासारखं होतं. लोकांचा अँगर किती होता तुम्हाला मी सांगतो. जनतेची नाडी प्रेसची तुटल्याचं लक्षण आहे. लोकांचा अँगर इतका होता की त्याचं एन्काउंटर झालं असं मीडियातनं बाहेर आल्यानंतर लोकांनी सांगितलं आम्हाला त्यांचं डेड बॉडी त्याची प्रेत दाखवा. ही प्रेत दाखवा ही एक प्रकारे फॉल्ट लाईन वायडन करणारी गोष्ट आहे. खरं तर हा वाद जो आहे ते हिंदू मुस्लिम असं त्याला रंग देता कामा नये. दुर्दैवानी खरं एन्काउंटर झाल्यानंतर पॉलिटिकल एन्काउंटर आपल्याकडे सुरू झालं आणि त्याच्यावर वन अपमानशिप सुरू झाली. याचं कारण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे ती फॉल्ट लाईन आणखी वायडन व्हावी याच्याकरता प्रयत्न करताना हिंदू मुसलमान असा रंग लावून गेला. पण मला असं वाटतं की दोन मुलांमधल्या बाचाबाचीचं पर्यवसन हे त्या मुलाच्या हत्येमध्ये झालं आणि तो मुलगा मुळातच गुंड प्रवृत्तीचा होता. त्याला नशेची सवय होती आणि त्या नशेच्या अंगाखाली धर्मवेडा पोटी आई वडिलांच्या चिथवण्यावरून आणि मित्रांच्या सांगण्यावरून तो चाकू येतो ते एका मित्राने दिला फरान नावाच्या. अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला जर तो स्वतः पोलिसांवर गोळ्या मारण्या इतपत धाडस दाखवतो रात्री तर मग त्याच्यावर कारवाई करताना जर त्याला गोळ्या लागल्या आणि तो मृत्युमुखी पडला त्याच्याविषयी सहानुभूती असण्याचं काही कारण नाहीये. या हे जे एन्काउंटर त्या रात्री झालं त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बंदूक होतं कुठून हा पण एक प्रश्न. म्हणजे सगळ्याच प्रकारची तयारी पोलीस सुद्धा यामध्ये जखमी झालेले आहे. एक म्हणजे जेव्हा मित्राला तुम्ही बोलवून घेतलं, सूर्याला ज्या दिवशी बोलवण्यात आलं तेव्हा संपूर्ण तयारी केली होती. म्हणजे हे अगदी प्री प्लॅन्ड मर्डर. हे एक षडयंत्रच होतं ऍब्सोल्युटली. याच्यात काही शंकाच नाहीये की हे षडयंत्र होतं आणि त्यामुळे अल्पवयीन आहे हा दावा मला त्याच्यात फारसा ग्राह्य वाटत आहे. अल्पवयीन असेल तर तुम्हाला षडयंत्र करण्या इतपत अक्कल होती म्हणजे तेवढी तुमची अक्कल होती असं म्हणायला पाहिजे का? काय आपल्याकडे की अल्पवयीन म्हणायचं आणि कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांना सूट द्यायची हे असं झालं तर परवा जे पॅरिसमध्ये घडलं ना ते आपल्याकडे होईल, बेल्जियममध्ये घडलं ना ते आपल्याकडे होईल. त्यामुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत. जर आता हल्ला करणारा असदच्या ऐवजी सूर्या जरी असतात तरी तोच कायदा लागला गेला पाहिजे अशी मागणी जर झाली तर ती काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण याच्यात एक धोका उद्भवतोय आणि तो समाज मन बिघडण्याचा धोका तो असा आहे. केवळ हिंदू मुस्लिम वाद इथे चिघळेल हा मुद्दा नाहीये, परंतु अशा प्रकारे एन्काउंटर हाच न्याय आहे म्हणजे सूड हाच न्याय आहे अशा प्रकारची एक गोष्ट आपल्याकडे समाजामध्ये एस्टॅब्लिश होतोय. झटपट न्याय हा लोकांना आता का हवाय? कारण मुळात न्यायालयामध्ये आपल्याकडे न्याय मिळायला दिरंगाई होते, तिथे भ्रष्टाचार येतो, पोलीस नीट वागत नाही. अशा प्रकारचे अनुभव आल्यामुळे लोकांना अशा प्रकारच्या अँटी हिरोचा झटपट न्याय हवा असतो. आणि या सगळ्या गोष्टीत जर कोण तेल होतं असेल तर ते म्हणजे आपल्याकडे सोशल मीडिया याच्यात तेल होतं. ते काम याही वेळी मीडिया आणि सोशल मीडियानी बजावलं. त्याचा अल्पवयीन असणं, त्याच्या आईचा मृत्युमुखी पडणं. पण मुळात सवाल आहे की एक मोठा वर्ग त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात मुस्लिम नेतृत्व जे आता त्यांच्यावर पगडा ठेवून आहे, जे मुल्ला मौलवी आहेत त्यांच्यावर पगडा ठेवून त्यांच्यावर याची जबाबदारी गेली पाहिजे की तुम्ही तुमच्या एका मोठ्या वर्गाला समाजाच्या विकासापासून दूर ठेवताय, त्यांना धर्मवेडाचं शिक्षण देताय, त्यातून या गोष्टी घडतात असं माझं स्पष्ट मत.
एकंदर आपण या घटनेकडे जर पाहिलं तर ते आयसोलेशन मध्ये यासाठी बघता येणार नाही, कारण उत्तर प्रदेशमधली जी कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती होती आणि त्यानंतर योगींनी आल्यानंतर ज्या पद्धतीने एक वचक बसवला आणि तुम्ही एन्काउंटरचं म्हणाल ते अगदी खरायचं, कारण याला कारण असं की मोठमोठे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत ते पॅरोलवर आरामात सुटतात. ते सत्तेचा पैशाचा गैरवापर करून पुन्हा पुन्हा अत्याचार करतात. ज्या अतिकायमतबद्दल आपण बोलतो त्या अतिकायमतली अनन्वित असे अत्याचार महिलांवर केलेले, समाजावर केलेले, काळ्या पैसा, फेक करन्सी या सगळ्यामध्ये तो गुन्हेगार होता आणि त्यामुळे त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर लोकांना झटपट न्यायापेक्षाही तो न्याय इतका जर उशिरा मिळणार असेल अक्कू यादव तर योग्य वेळी या नागपूरमध्ये गुन्हेगाराचे घडला. 42 बलात्काराचे गुन्हे होते होय. आणि तो प्रत्येक वेळी संशय काय प्रत्येक वेळी कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेऊन तो सुटायचा. शेवटी त्याला महिलांनी भर कोर्टामध्ये फाडला. विचार करा की अशा प्रकारे ही गोष्ट सूड न्याय म्हणून आपल्याकडे इस्टॅब्लिश होतोय. हे जरी दुर्दैव आपण मानलं तरी देखील एक लक्षात घेतला पाहिजे की हत्या करून या असदला काय मार्गाला तो गेला होता. हत्या करून त्यांनी व्हिडिओ बनवला आणि सांगितलं मी आता एक खून केलेला आहे आणि मी खून केलेला आहे, ईदच्या दिवशी केलेला आहे, 2-4 दिन में आज जाऊन अंदर जाऊंगा फिर बाहेर आऊंगा फिर देखूंगा. ही जी मस्ती, हा जो माज आणि कायद्याचा कुठलाही धाक नसणं, याच्या विरोधात जर कोणी कारवाई करत असेल योगी आदित्यनाथ, आणि त्याचं जे घर होतं मुळात, ते घर रेंटवर जो राहत होता ते घर सुद्धा बंजर जमिनीवर होतं, म्हणजे ज्याचं कुठेही बांधकाम करता येणार नाही अशा जमिनीवर बांधलेलं घर होतं. मग त्याच्यावर लगेच बुलडोझरची कारवाई होणं अपेक्षित आहे. ती नोटीस त्यांच्याकडे काल लागलेली आहे आणि ते होईल. दुर्दैव आहे हे सगळा प्रकार घडत आहे. एक फार याच्यातला मला धोकादायक प्रकार हा वाटतो की असंच वय जसं 19 वर्षाचा होतो, सूर्या 17 वर्षाचा होता, तो लहान, दोघे 11वीत शिकणारी मुलं, पण वडिलांनी अशा प्रकारे हत्या करून घेणं, त्याला प्रवृत्त करणं. अगदी अगदी तुम्ही योग्य प्रश्न केला. काय आहे की आपल्या मुलांची संगत नेमकी कोणती आहे, आपली मुलं सोशल मीडियावर नेमकं काय पाहतात हे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांचा पॅरेंट्सची, आई वडिलांशी असलेला संपर्क संवाद जो आहे तो अनेक ठिकाणी तुटलेला आहे. तो हिंदूंमध्ये तुटलाय आणि मुसलमानांमध्ये तुटलाय. परंतु मुसलमानांमध्ये आता त्याचं हिंसक प्रमाण आम्हाला जास्त दिसतंय. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुस्लिम समाजाचं प्रमाण हे अधिक आहे. मुस्लिम समाज हा जसा मजहबी फर्जला अत्यंत महत्व देतो, तसंच त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक फर्जलाही तेवढंच महत्व दिलं पाहिजे. हे अधोरेखित होत आहे. म्हणजे इराण आणि अमेरिका वॉरमध्ये काय होतं हे आम्हाला माहिती असतं. युक्रेन रशिया वॉरमध्ये काय माहिती असतं. मोदी 5 देशात गेले, तिकडे काय गेले माहिती असतं. परंतु आमच्या सोसायटीत नवीन कोण राहायला आलेला आहे याची काय माहिती आहे याच्याविषयी आम्हाला काही कल्पना नसते. आपला मुलगा रात्री कुठे जातो याची आम्हाला कल्पना नसते. हत्या करून तो काय व्हिडिओ बनवतो याची आम्हाला कल्पना नसते. आणि हिंसेचं समर्थन जेव्हा आपण आपल्या मुलांसमोर करत असतो तेव्हा मुलं एक पाऊल पुढे टाकून अशा प्रकारची कृत्य करत असतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागत असतात. ही ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या निमित्तानं आणखीन एक आहे की ते म्हणजे हिंदू मुसलमान फॉल्ट लाईन पेक्षा तुमच्या कुटुंबातली आणि तुमच्या 2 पिढ्यांमधली फॉल्ट लाईन कमी करणे ही आता काळाची गरज या प्रसंगाला दाखवून दिली. अगदी बरोबर आहे. आणि ज्या असदला पकडण्यात आलं, त्याचा एन्काउंटर झाला, त्याच्या सोबतचे जे लोक आहेत तेही अटकेमध्ये आहेत. फरहान त्यामध्ये बऱ्याचशा धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना सांगतोय. सीसीटीव्ही फुटेज त्या सगळ्या घटनेचं उपलब्ध आहे. आणि जनतेच्या बद्दल म्हणाल तर सूर्याच्या घरा पाशी लोकांची अक्षरशः त्याला भेटायला येण्याची, त्याच्या परिवाराला भेटण्यासाठी रांग लागलेली आहे. आणि एकंदर जनक्षोभ जो आहे तो असं सांगतोय की सरांनी आधीच सांगितलं होतं की जर एन्काउंटर झालंय तर आम्हाला त्यांचे शव पाहायचे आहे. मला इथे आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. म्हणजे जे 5 त्याचे साथीदार आहेत ज्यांनी त्याला अत्यंत क्रूरपणे ठार मारले. चौघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले आणि मग पोटात असंख्य वेळा घुसटलं गेलं, त्याचा कोथळा बाहेर पडला. त्यातले 4 जण अजून फरार आहेत. ते ह्युमन बॉम्ब्स इन, कारण ते आता काहीही करू शकतात. समाजामध्ये जे असं कृत्य आपल्यासमोर घडताना पाहू शकतात, ते काही करू शकतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्यांना लवकरात लवकर पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे ही आता सामाजिक सलोखा कायम राखण्याची गरज आहे. असं उत्तर प्रदेशातली एक गोष्ट थोडीशी चांगली अशी सकारात्मक अशी म्हणायला पाहिजे की कुठे ना कुठेतरी गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी
आदित्य योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ज्या पद्धतीने कारवाया केलेल्या आहेत, कायद्याच्या चौकटीमध्ये कारवाया केलेल्या आहेत, त्याची दहशत बसलेली. सर, आपण बंगालच्या निवडणुकीबद्दल अनेक वेळा बोललो आणि बंगालच्या महिला म्हणाल्या होत्या, हमें भी एक योगी चाहिए, हमें बुलडोजर बाबा की जरूरत त्याचं है. कारण काय माहिती का तुम्हाला? इतर ठिकाणी का होताना तुम्हाला दिसत नाही? अगदी भाजपच्या सुद्धा राज्यांमध्ये अशा प्रकारे तुम्हाला कायद्याची दहशत दिसत का नाही? तर एक राजकीय इच्छाशक्ती लागते हे सगळं करायला. कायदे सगळीकडे आहेत. मला सांगा, गँगस्टर कायदा नाहीये का? बाकीचे सगळे संघटित गुन्हेगारीचे कायदे इतर ठिकाणी नाहीयेत का? तर आहेत. पण एक हे मला करायचं आहे ही एक पॉलिटिकल विल लागते, धडाडी लागते, तो फोकस लागतो. मला असं वाटतं योगी आदित्यनाथ यांच्याकडे ती धडाडी आहे, तो फोकस आहे आणि एक प्रकारचा बिंदासपणा आहे की याची जी काही किंमत राजकीय मला मोजायला लागायची असेल ती मोजायला लागो. परंतु पश्चिम बंगालचा आता तुम्ही उल्लेख केला त्या निवडणुकीनं आणि विशेषतः फाल्टांनी एक कॉन्फिडन्स असा दिलेला आहे की अख्खा मुस्लिम जरी एकवटला आपल्या विरोधात तरी हिंदू निवडून येऊ शकतो. हा कॉन्फिडन्स अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच मला असं वाटतं कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल. तुम्ही ज्या राजकीय इच्छाशक्तीचा बोललात, महाराष्ट्रामधली सुद्धा अंडरवर्ल्ड सगळं मोडून काढण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये एन्काउंटरचं एक मॉडेल होतं आणि त्यांनी अक्षरशः अंडरवर्ल्डचं एक कंबरड मोडलेलं होतं. योगी आदित्यनाथ तेच काम मोठ्या प्रमाणावर आता उत्तर प्रदेशामध्ये करतायत. आणि महिलांशी जर आपण बोललो तर तुम्ही अनेक वेळा गेलात सर, मी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये अनेक वेळा गेलेली आहे. त्यांचा योगी यांच्यावर विश्वास जो आहे, योगी दुसऱ्यांदा निवडून जे आले ना ते निवडण्याचं कारणच त्यांनी कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणलं हा आहे आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा ते निवडून येतील शक्यता जास्त आहे. याचं कारण ते जर गेले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती वाटते आणि हे त्यांचं मूळ कारण आहे. आता ज्या टाळ्या मिळत आहेत किंवा योगी कुठेही प्रचाराला गेले तरी फरक पडतो योगींचा एखादा डायलॉग किंवा अगदी पश्चिम बंगालमध्ये आम्ही योगी की सरकार चाहिए असं का म्हणतात तर ते म्हणजे झटपट न्याय, इमिजिएट न्याय आणि त्याहीपेक्षा सुद्धा राजकीय इच्छाशक्ती कोणत्याही प्रकारची किंमत मोजायची. मला असं वाटतं आजच्या राजकारणाकडे लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्या याच्यातून व्यक्त होतं. खरं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपली भारतीय न्याय संहितेची जी चौकट आहे त्यामध्येच गुन्ह्याची शिक्षा व्हायला हवी या मताचे आम्हीही आहोत. परंतु जनतेचा धीर आणि संयम सुटण्याचं जे महत्वाचं कारण आहे त्यामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, राजकीय वरदहस्त आणि राजकीय आश्रयाने आतापर्यंत अशा प्रकारचे गुन्हेगार बेमुरवतपणे जेव्हा सुटत आले आणि पुन्हा समाजामध्ये येऊन आपली जी कृत्य होती ती पुन्हा तेवढ्याच पद्धतीने छाती ठोकपणे करत होते, त्यामुळे जनतेला जो आता वाटतंय की सबके एन्काउंटर करतो अशी कुठेतरी परिस्थिती आहे, तेव्हाच न्याय मिळेल असं वाटतं आणि हे योगी करू शकतात असा विश्वास सुद्धा वाटतो. हे सगळं कुठेतरी आहे. एक चित्रपट सर मला या निमित्ताने आठवतोय, ऑफ फादर्स अँड सन्स, आणि त्या चित्रपटामध्ये कशा प्रकारे ह्या लोकांना घडवलं जातं, जिहादी कशा प्रकारे घडवले जातात. वडील जन्माला आल्यानंतर पासून मुलांना काय शिकवतो की घरातली 2 वर्षाची मुलगी बुरखा घालून आली नाही म्हणून तिला गोळी घालायला लावली जाते. काय त्याच्या मनोवृत्तीमध्ये तयारी होती. कुठेतरी तुम्ही जे फॉल्ट लाईन बद्दल बोलतात हे सगळ्याच समाजाने विचार करण्याची गरज आहे. कौटुंबिक फॉल्ट लाईन खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे आपल्याकडे आणि त्या हिंदूंमध्ये होत आहेत, मुसलमानांमध्ये होतात. परंतु मुसलमानांमध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते हिंसक वळण घेतात, भीषण वळण घेतात, त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती. सर, शेवटचं तुम्ही या असद या प्रकरणाबद्दल काय सांगा, कारण यामध्ये कारवाई कायद्याची होईल निश्चित आहे. तीन गोष्टी मी सांगेन. पहिली म्हणजे की जे फरार आहेत त्यांना ताबडतोब पकडा. दुसरी गोष्ट फास्ट ट्रॅक कोर्टात याची कारवाई झाली पाहिजे. तिसरी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब प्रबोधन हा जो काही एक आयाम आहे त्याचा प्रसार आपल्याकडे व्हायला पाहिजे की कुटुंबामध्ये संवाद वाढला पाहिजे. आपला मुलगा काय करतो, इराण इराकला काय चाललंय ते माहिती आहे, रशिया युक्रेनला काय चाललंय ते माहिती आहे, पण आपला मुलगा संध्याकाळी 6 वाजता कोणाबरोबर केला होता आणि रात्री उशीर येतो तेव्हा कोणाबरोबर दारू प्यायला बसतो का हे माहिती नसतं. याच्यावर आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे, नक्की रील बघण्यामध्ये आई बापांनी वेळ घालवला पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर असद या प्रकरणामधून अनेक धडे घेण्यासारखे आहेत, राज्यकर्त्यांनी घेण्यासारखे आहेत, प्रशासनाने घेण्यासारखे आहेत आणि कुठे ना कुठेतरी कौटुंबिक प्रबोधन ज्याबद्दल सर बोलतायत वारंवार ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. धक्कादायक अशी ही गाझियाबाद मधली जी घटना झाली, या प्रकारच्या घटना
होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या शो मध्ये दररोज आम्ही तुमच्या समोर नवनवीन विषय घेऊन येत असतो, जे विषय तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. त्याबद्दल निश्चित व्यक्त व्हा आणि व्हिडिओ अवश्य अन्यत्र शेअर करा. धन्यवाद.